एक क्षण असा आला होता की ती सेंद्रिय शेती काही नकोय बाबा. नको असं वाटायची वेळ आली. 2 वर्ष झाली होती आणि लई नुकसान, उत्पन्न काही निघत नाही, सगळं तोट्याचं काम तोट्यात होतं. जायला लागलं. परंतु कुठेतरी आवड होती, त्याच्यामुळे अभ्यास चालू ठेवला मी. ओके. जे सक्सेसफुली त्याने खूप फिरलो, खूप गाठी भेटी घेतल्या, प्रशिक्षण केली. ह्या सगळ्यात एक लक्षात माझ्या असं आलं की देशी गाय आधी सेंद्रिय शेती केली तर आपण यशस्वी होऊ. हो बरोबर. आणि जेव्हा त्या दिशेने मी काम चालू केलं तेव्हा आज मी 100% यशस्वी आहे. चांगलं उत्पन्न घेतोय, चांगल्या गुणवत्तेचं घेतोय, क्वांटिटीमध्ये घेतोय. शिवाय आज माझा स्वतःचा ग्राहक वर्ग असतो आणि ग्राहक वर्ग आज माझा भारतभर आहे. म्हणजे सेंद्रिय शेती देशी गायीशिवाय यशस्वी नाहीये, यशस्वी होत नाही. कारण ते शेण गोमूत्र दुधामध्ये जी ताकद आहे, इतकी ताकद आहे ना की संपूर्ण ब्रह्मांड पोसण्याची. नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार. मी राहुल टोपले, संस्थापक मिशन ऑर्गॅनिक. आज आपण जे तत्व गेली 10 ते 12 वर्ष शेतकऱ्यांना आपण सांगतोय की नैसर्गिक पारंपरिक शेती आणि सनातन हिंदू धर्मातील गो आधारित शेती, ही परंपरा मित्रांनो हजारो वर्ष भारतामध्ये होती, आजही काही अंशी शिल्लक आहे. पण मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा रासायनिक खतांचा वापर भारतामध्ये सुरू झाला 1960 नंतर, त्यानंतर आपल्या गायीचं महत्व हळूहळू कमी केलं गेलं. शांतपणे ऐका. काही विशिष्ट लोकांनी भारतातील गो आधारित शेती मोडीत काढली. हे अभ्यासपूर्ण आणि धाडसी विधान मी मुद्दाम करतोय कॅमेऱ्यासमोर, कारण भारताची शेती ही अतिशय उज्ज्वल होती. देशी बियाणं होती, ती आज संपली. गो आधारित शेती होती, ती आज संपली. आणि शेतामध्ये तुम्हाला रसायन वापरायला हवं असं काही व्यापारी मंडळींनी, भांडवलशाही मंडळींनी माझ्या शेतकऱ्यांच्या, आणि दुर्दैवानं माझा कष्टकरी प्रयोगशील शेतकरी त्याला बळी पडला. आज भारताची जी उज्ज्वल परंपरा आहे ती जपणारी काही लोक आहेत, त्याचं महत्व समजणारी इतकी लोक आहेत, ते आध्यात्मिक लोक आहेत. आज भारतीय पारंपरिक शेती गायीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि हा विचार, हे तत्व मी गेली 10 ते 12 वर्ष सांगतोय. माझ्या अनेक भाषणामध्ये, माझ्या अनेक शेतकऱ्यांच्या स्वतःच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलंय. आज मी सातारा जिल्ह्यातील वाई ह्या गावी आहे आणि माझ्याबरोबर माझे शेतकरी मित्र जे अत्यंत प्रयोगशील आहेत आणि त्यांच्या आयुष्याचा एक विलक्षण प्रवास आहे. तो प्रवास आज ते अनुभवांती तुम्हाला सांगणार आहेत. आणि हा व्हिडिओ बघणारे माझे लाखो जे शेतकरी आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे, हा व्हिडिओ शांतपणे पूर्ण बघा, कारण ह्या व्हिडिओतून तुम्हाला अत्यंत प्रेरणादायी कहाणी आपल्याला मिळणार आहे. म्हणजे तुमच्या माझ्यासारखा अतिशय सामान्य घरातला हा मुलगा आहे, उच्च शिक्षित आहे, जो नोकरी करत होता, नोकरी सोडून आला. त्याला ह्या मातीनं पुन्हा बोलवलं, पण येताना तो ठरवून आला की त्याला रसायन वापरायचं नाही. आणि मित्रांनो, तुमच्यासारखंच याचं कुटुंबीय सुद्धा याला साथ द्यायला तयार नव्हतं, कारण त्यांना सुद्धा वाटत होतं की अजूनही बऱ्याच अंशी वाटतं की रसायनाशिवाय शेती होत नाही. पण या माझ्या खंबीर मित्रानं ह्या गायींच्या आशीर्वादानं, बघताय किती शांत सुंदर गायी आहेत, ह्या गायींच्या आशीर्वादानं त्यांच्या सानिध्यामध्ये शेती सुरू केली. आज हा माझा मित्र त्या गो आधारित शेतीवर यशस्वी झालाय का हे आपण बघूया, ऐकूया. आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा काही नवीन लोक बघणार आहेत त्यांना सांगतो. मिशन ऑर्गॅनिक ही नैसर्गिक पारंपरिक शेतीमध्ये प्रशिक्षण देणारी, शेतकऱ्यांना धाडस देणारी संस्था आहे. आमची उत्पादनं घ्या असं आम्ही कधी सांगितलं नाही आणि कधी सांगत देखील नाही. आज ह्या शेतकऱ्यांना आमची उत्पादनं वापरायचं काय कारण नाही, तो गो आधारित शेती करतो. त्यानं केलेले प्रयोग, त्यानं केलेलं धाडस, ह्या धाडसाला, ह्या पराक्रमाला आमचा सलाम आहे. आणि त्याची ही अत्यंत प्रेरणादायी कहाणी महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी बघावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. तो माझ्या दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे. परमेश्वराच्या कृपेनं, माऊलींच्या कृपेनं असे सुंदर सुंदर माणसं आम्हाला भेटतात आणि आमचं आयुष्य समृद्ध करतात. मी यांच्याकडे माझ्या कुटुंबासह 1-2 महिन्यापूर्वी येऊन गेलो, तेव्हाच त्याचं हे वैभव बघितलं, त्याची श्रीमंती बघितली आणि त्याच्याकडनं आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळाली. माझे कुटुंबीय सुद्धा भारावले गेले, किती सुंदर साधं सोपं जगतोय हा माणूस. आणि खताचा, रासायनिक खताचा कण ही न वापरता 100% गो आधारित तो शेती करतोय आणि फायद्यातली शेती. बरं का, तुम्हाला असं वाटत असेल की रसायन वापरलं नाही तर शेतामध्ये फायदा येत नाही, असं काय नाही आहे. ह्याच तुमच्या गैरसमजाला ह्या माणसानं आपल्या स्वतःच्या प्रयोगशीलतेनंच ठोक दिलेला आहे. आज आपण याची ओळख करून घेऊया, त्याने काय प्रयोग केले, त्याचा जीवन प्रवास कसा आहे हा थोडक्यात समजून घेऊया.
अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. हा अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघा, याच्यापासून प्रेरणा घ्या आणि तुम्ही सुद्धा घरामध्ये गाय आणली पाहिजे. हे मी वारंवार सांगतोय. आत्ताच मी आमच्या व्याजवाडीच्या आमच्या तरुण शेतकऱ्याकडे, फक्त वय वर्ष 75 आहे, आमच्या व्हिडिओत बघून त्यानं गाय आणलेली आहे. मला इतका आनंद झाला. त्याचा पण मी आता व्हिडिओ घेतलाय त्यांच्या शेताचा. पण अशी जी माणसं असतात ना, ही लाखात एक असतात. आज घराच्या विरोधाला न जुमानता सुद्धा आमचा हा माणूस अतिशय खंबीरपणे गायींची सेवा करतोय आणि गायीला कुटुंब मानतो आहे आणि तितकंच उत्कट त्यांच्यावर प्रेम करतोय. आणि गायी ही त्याच्यावर तितकंच, बघा कशा साईडला उभारलेल्या आहेत. जरा सुद्धा त्या गायी हे करते बा, त्यांना माया पाहिजे, प्रेम पाहिजे, तुमच्या आमच्यासारखं त्यांना जवळ घ्यायला हवं. ह्या सगळ्यांच्या सानिध्यात ह्या माणसाचं आयुष्य समृद्ध झालंय. आता ते कसं झालंय त्याच्या तोंडातून आपल्याला ऐकायला हवं आणि तुम्ही हे शांतपणे ऐका. आपण सुरू करूया. नमस्कार किरण. तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून तुमचं पूर्ण नाव, गाव, पत्ता, जिल्हा वगैरे व्यवस्थित सांगा, मग सुरू करूया. मी किरण सखाराम जमदाडे, गाव शहाबाग, तालुका वाई, जिल्हा सातारा. तशी आपली शेती पारंपरिकच आहे. 10 वर्षापूर्वी आपण रासायनिक शेतीच करत होतो आणि रासायनिक शेतीमध्ये सुद्धा अगदी भरघोस उत्पन्न आपण काढत होतो. परंतु तेव्हा एकदा माझं वाचण्यात कोल्हापूरचे आजरेचे मोहन देशपांडे कृषी पुस्तक माझ्याच गावचे आहेत ते. तर ते पुस्तक माझ्या वाचण्यात आलं आणि ते पुस्तकाचे वाचन काय माहिती, पण खूप प्रभाव पडला माझ्यावर. ओके. आणि अचानक 100% सेंद्रिय शेती करायचं ज्यावेळेस मी ठरवलं आणि केली सुरुवात तशी प्रयत्नांना. परंतु एकदम एकतर रासायनिक शेतीने आपली माती खराब झालेली आणि अचानकपणे एकदम सेंद्रिय शेतीला सुरुवातीला वर्षभर माझं खूप नुकसान झालं. परंतु एक आवड आणि छंद आहे म्हणून त्याचा ह्यातला थोडासा अभ्यास वाढवला मी. तुम्ही याच्या आधी काय काम काय करत होता? कंपनीमध्ये जॉबला होतो. 18 वर्ष अकाउंट्स मध्ये जॉब केलेला आहे. बीकॉम माझं शिक्षण झालेलं आहे आणि अकाउंट्स मध्ये जॉबला होतो. आणि आता कंपनीला राजीनामा देऊन 1 ते 1.5 वर्ष झालेले आहेत. आता पूर्ण देशी गाई आधारित सेंद्रिय शेती आपण करतो. ऐका, धाडस बघा. 18 वर्ष अकाउंट्स मध्ये काम केलेला माणूस नोकरी सोडून आलाय, गेले 1.5 वर्ष पूर्ण देशी आधारित शेती करतोय. खताचा कणही आणत नाही, कीटकनाशक नाही, तणनाशक नाही, काही नाही, फक्त गो आधारित शेती. हो. आपल्या गायींचं शेण, गोमूत्र आणि दूध हा आपला बेस आहे. म्हणजे आता तुम्ही बघताय हा मुक्त संचार गोठा आहे, ह्या सगळे आपले गीर गायी आहेत. तर हे जे खाली ह्याला गोखूर म्हटलं जातं, हे आपण 2.5 महिन्यात एकदा उचलतो. ह्याच्यावरती रोज गोमूत्र पडत असतं, पाय खाली तुडून ह्याची पावडर तयार होते, ह्याला आपण गोखूर म्हणतो. हे सगळं खत उचलतो आपण आणि गोकृपामृतमद्वारे आपण कंपोस्ट करतो. 2 महिन्यामध्ये कंपोस्टिंग झालं की पुन्हा नंतरच्या 15 दिवसासाठी आपण त्याच्यावरती जीवाणूंची प्रक्रिया करतो. ट्रायकोडर्मा विरिडे, बिवेरिया बॅसियाना, सुडोमोनास फ्लोरोसन्स, मेटारायझम अॅनिसोप्ली, बॅसिलस सबटिलिस, ह्या जीवाणूंची प्रक्रिया करून परत 15 दिवसासाठी आपण ते परत तसंच ठेवतो आणि 2.5 महिन्यामध्ये असं उत्तम प्रतीचं आपलं कंपोस्ट खत तयार होतं. तर शेतासाठी फक्त हेच कंपोस्ट खत आपण वापरतो, दुसरं काही वापरतो, बाकी काही नाही. ऐकता ना तुम्ही, दुसरं काही नाही. आणि त्याच्यानंतर मग आपण द्रावण सोडत असतो, फवारणी पण करत असतो, ज्याच्यामध्ये आहे गोकृपामृतम आहे, जीवामृत आहे, अमृत पाणी आहे, परत षडरस आहे, वेस्ट डिकम्पोजर आहे. या 5 द्रावणांचा फक्त आपण वापर करतो. याच्याद्वारेच फक्त आपली सगळी शेती. आणि या सगळ्यामध्ये क्रॉप रोटेशन लय महत्वाचं आहे. ते तुम्ही जरा शेतकऱ्यांना सांगा. एकसारखं पीक घेऊ नये. आपण काय करतो की लोक कॅश क्रॉप म्हणतात, सगळं बरोबर आहे, परंतु शेतीशास्त्र, शेती विज्ञान समजून पण शेती केली पाहिजे. आपण एकसारखं बागायत ते तर गोंधळासाठी एकसारखं आपण जर बागायत पीक करत बसलो पाण्याखालचं, तरी पण मातीचं आरोग्य चांगलं राहत नाही. त्यासाठी कमी पाण्याची पिकं, बिवड बदलतो म्हणतो ना आपण, म्हणजे कडधान्य म्हणतो आपण, बागायत पिकं जे आपण म्हणतो, जिरायत पिकं आपण म्हणतो, तर ते पाहिजेत. आणि माझ्याकडे जे आहे ते 3 वर्षाचं रोटेशन आहे. म्हणजे एखाद्या ज्या वर्षी, आता जिथं माझं बागायत पीक आहे त्याच्या पुढचं संपूर्ण वर्ष जिरायत पीक असतं. म्हणजे उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये आपण त्या ठिकाणी मग भुईमूग, चवळी, मूग, वाटाणा, उडीद, देशी काळा घेवडा अशी पिकं करतो. संपूर्ण पावसाच्या पाण्यावरती. आणि त्याच्यानंतर रब्बी हंगामामध्ये आपण गहू, ज्वारी, हरभरा करतो. असं ते परत निघालं की त्याच्या पुढच्या वर्षी पण हळद, स्ट्रॉबेरी अशी बागायत पिकं. म्हणजे असं 3 वर्षाचं रोटेशन करतात. त्याच्यामुळे माझ्या मातीचं आरोग्य चांगले. बरोबर. तणांचं लोक म्हणतात तणांवर काय करायचं. सांगा की तुमच्या मातीचं आता सेंद्रिय गर्भ किती आहे? काय झालंय, 8 वर्षापूर्वी मी माती चेक करत होतो दरवर्षी, परंतु ह्या 8 वर्षामध्ये माती चेक नाही केलेली नाही. परंतु येणारे लोक सांगतात की
सूर्यफुलाचं झाड अगदी असेल हा. एवढं मोठं झाड कसं एवढं त्याचं म्हणजे खोड आहे त्याचे एवढं झाड कसं फुल झाड कसं तर तेच म्हणतो की हेच माझं सर्टिफिकेशन हे सर्टिफिकेशन आहे ही मातीचं आज आरोग्य जे आहे त्याचं सर्टिफिकेशन ही जी माझी पिकं आहेत तीच देते तीच तुम्हाला देतात. हा सगळे म्हणतात केलं पाहिजे चेक हा. परंतु ह्या 6 वर्षात मी केलं तुम्ही केलेलं नाही. पण पिकं सांगतात की मातीचं आरोग्य काय मित्रांनो, किरण ज्या पद्धतीनं शेती करतायत गो आधारित, त्यांना माती परीक्षण करण्याची गरज नाही, कारण तो अभ्यासू माणूस आहे, आध्यात्मिक माणूस आहे. आज त्यांना आता सांगितलं की त्यांच्याकडे येणारे पिकं ही सांगतायत की माती किती उत्तम आहे आणि कर्ब किती उत्तम आहे. कारण ते ज्या पद्धतीनं काम करतायत, तर मला माहिती आहे त्यांचा कर्ब आता 1-1.5च्या पुढे कधीच निघून गेलाय. ऍक्च्युली तो किरण शेठ 3 व्हायला पाहिजे. तुम्ही ज्या स्टाईलनं काम करताय तर तो तिथं आमचं पण ते ध्येय आहे. आम्ही काही शेतकऱ्यांच्याकडे सेंद्रिय कर्ब 3 न्यायला पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही काम करतोय. कमीत कमी तो 1 असला पाहिजे जो आता नाही आहे, त्याशिवाय शेती होत नाही. आणि मी नेहमी सांगतो मित्रांनो तुम्हाला की गायीशिवाय शेती होऊ शकत नाही. आज ह्या गाय बरोबर शेती करणाऱ्या आपल्या मित्राचा विचार ऐकूया. तुम्हाला काय वाटते, गायीशिवाय शेती होऊ शकते? सेंद्रिय शेती? माझा तरी अनुभव असा आहे बरं का, माझं सेंद्रिय शेतीचं प्रॅक्टिस 10-12 वर्षापूर्वीपासून आहे. परंतु बऱ्याच अडचणी येत होत्या उत्पन्नाच्या बाबतीतल्या, कीड म्हणा, रोग म्हणा. परंतु एक क्षण असा आला होता की ती सेंद्रिय शेती काही नकोय बाबा, असं वाटायची वेळ आली. 2 वर्ष झाली होती आणि लई नुकसान होतं, उत्पन्न काही निघत नाही, सगळं तोट्याचं काम झालं लागलं. परंतु कुठेतरी आवड होती त्याच्यामुळे अभ्यास चालू ठेवला मी. जे सक्सेसफुल त्यानं खूप फिरलो, खूप गाठी भेटी घेतल्या, प्रशिक्षण केली. ह्या सगळ्यात एक लक्षात माझ्या असं आलं की देशी गाय आधी सेंद्रिय शेती केली तर आपण यशस्वी होऊ. बरोबर. आणि जेव्हा त्या दिशेने मी काम चालू केलं तेव्हा आज मी 100% यशस्वी आहे. चांगलं उत्पन्न घेतोय, चांगल्या गुणवत्तेचं घेतोय, क्वांटिटीमध्ये घेतोय. शिवाय आज माझा स्वतःचा ग्राहक वर्ग असतो आणि ग्राहक वर्ग आज माझा भारतभर आहे. मी ज्या पोस्ट करतो, जाहीर टाकतो त्याच्यामध्ये हायलाइट केलेलं असतं की संपूर्ण भारतभर घरपोच सेवा मिळेल. व हळद पावडर आहे, गाईचं तूप आहे माझं, जे काही लांब पाठवलं लसूण कांदा वगैरे असतो, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकलं मित्रांनो. विविध प्रकारचे उत्पन्न घेऊन किरणराव स्वतःचा ग्राहक वर्ग तयार केलाय आणि फक्त गायीच्या आधारात शेती करून शेती फायद्यामध्ये येते, याचं हे रोल मॉडेल आहे बरं काय. अनेक प्रकारची पिकं त्यानं घेतलेत आणि लोकांना घरपोच सेवा आहे. लोक मला माहिती आहे की पैसा विचारत नाहीत. तुमचा अनुभव काय? नाही, आता उदाहरण द्यायचं आता कांद्याचा दर काय चाललेला आहे, कांदा खाली आलाय आता प्रचंड, पार 10च्या आसपास आहे. बरोबर. परंतु माझा आता कांदा निघून 10-12 दिवस झालेले आहेत. माझ्या कांद्याचा दर मी 40 रुपये ठेवलेला आहे. बरोबर. त्याच्यात मी काही देणार नाही. तरी सुद्धा आता माझ्याकडे 58 किलोचं बुकिंग आहे 2-4 दिवसातलं. तुम्ही जर प्रामाणिक काम करत असाल तर दर खाली करण्याची गरज नाही, हे वारंवार मी सांगतोय. त्याचं हे जाज्वल्य उदाहरण गो आधारित शेती करणारा हा आपला मित्र सांगतोय की बाहेर मार्केटला 8-10 रुपये कांदा चालू असताना नैसर्गिक पद्धतीनं गो आधारित केलेलं काम 40 रुपयाच्या खाली कांदा हा देत नाही आणि त्याच्याकडे गिराईक आहे, बुकिंग सुरू आहे त्याकडे. कसं झालं पाहिजे, आपण मालाची आपली शेतीमाल आपण जेव्हा क्वालिटीमध्ये गुणवत्तेमध्ये प्रामाणिकपणे अभ्यासातलं काम करत असतो तेव्हा आपल्या शेतीमाला सुद्धा दर फिक्स ठरलेला पाहिजे, असला पाहिजे. असं लाचार होऊन शेती नाही करायची नाही. बरोबर. की आपण पिकवायचा आपण आणि दर दुसऱ्या कोणतरी ठरवायचा आणि त्याच्या सोयीनुसार तो ठरवायचा. ते चुकीचं आहे. ते चुकीचं आहे. आणि दर ठरवणारे कधी शेती करत नाही, कधीच करत नाहीत. हेच तर कळलं पाहिजे प्रत्येकाला. म्हणजे माझा एक अनुभव असा आहे बरं का की सेंद्रिय शेती देशी गायीशिवाय यशस्वी नाहीये, यशस्वी होत नाही. कारण ते शेणगोमूत्र दुधामध्ये जी ताकद आहे, इतकी ताकद आहे ना की संपूर्ण ब्रह्मांड पोचण्याची ज्या काही आहे सृष्टी, माझा अनुभव आतापर्यंत मी खूप धडपडलो सेंद्रिय शेती करायला 10-12 गायीशिवाय पर्याय नाही, गायीशिवाय यशस्वी झालो नाही. ऐकताय ना मित्रांनो, हा माणूस आणि तुम्हाला सांगतोय किती महत्वाची गोष्ट आहे. आणि बोला. आणि देशी गायीबद्दल सुद्धा अजून लोकांमध्ये अज्ञान आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणतात की फक्त पांढऱ्या खिलार गाई देशी, असं नाही. तर भारतीय वंशावळीच्या मग ते प्रांतानुसार वेगवेगळे आहेत. मग आपल्याकडे आहेत खिलार मध्ये पण उपजाती भरपूर आहेत. आता माझ्याकडे गिर आहेत. आता गिर गायीशी मी फॅमिलीवर झालोय, त्यामुळे मी आपली गिर गाई पाळल्या, त्यांची सेवा करतोय. मी नाही पाळलेले सेवा करतोय. हा, त्यांच्यामुळे माझं सगळं चाललेलं आहे. त्यामुळे पहिले गायी भारतीय वंशावळीची गाय कुठली ह्या पहिली माहिती करून सुरुवात आहे. हा, आणि ते एचएफ जर्सी अजिबात ते काही कामाचं नाही. सगळं विषय ते क्रॉसिंग बिसिंग केलं हे आपल्या आधुनिक तंत्रज्ञान हे संशोधनाच्या नावाखाली जे क्रॉसिंग केलंय ना, आपल्या चांगल्या गायी ज्या कामधेनू गायी आहेत त्याच्या वाट लावून त्यांची वाट मात्र केली आहे सगळ्या लोकांनी. हा विचार आपण किती व्हिडिओ मध्ये मांडलाय, हा अनुभवानं सांगतोय. क्रॉस ब्रीडिंग, इन ब्रीडिंग ते काय खरं नाही ते. हा, पण तुम्हाला मला सांगा, शेती सगळं ठीक आहे, हे एक आपला तुमची आवड आहे, तुमचा अभ्यास आहे. पण तुम्हाला वैयक्तिक गायी आणल्यापासून तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय फरक पडला?
आनंद समाधान किती, किंवा तुम्हाला काय वाटतं गायी आल्यापासून तुमचं आयुष्य बदललं का? मला एकच उदाहरण सांगतो की मी 18 वर्ष कंपनीमध्ये जॉब केलाय, अकाउंट्स मध्ये अकाउंटला होतो, अकाउंटंट होतो. तेव्हा महिन्यातले किमान 12 ते 15 दिवस माझं औषध चालू असायचं. ओके. आठवड्यात 3 वेळा तरी दवाखान्यात जायचो. एक तर मला आवड ह्याची, शरीर माझं तिथं ऑफिसमध्ये, मन इकडं, मन मात्र शेतावरती भरकटत असायचं. त्याच्यामुळे मनाविरुद्ध काम असल्यामुळं पित्ताचे त्रास, अमुक तमुक सारखे औषध चालू असायचे. ह्या 1.5 वर्षामध्ये इतकं ते खाली आलंय की मला वाटतं ह्या 6 महिन्यात त्या दवाखान्यात गेलो नाही. कळलं का? हा, आणि पहिल्यासारखं टेन्शन, चिडचिड, रागराग काय 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 फार कमी झाले. शांतच करता येईल. बात लोड येत नाही. आणि माझ्याकडे स्ट्रॉबेरीचं पीक तुम्हाला सांगायचं झालं किंवा भाजीपाला असतो, मी कॉम्प्रोमाइज करत नाही. तुमचं मार्केट आता जसं की माझी स्ट्रॉबेरी आहे, जागेवरती फिक्स रेट आहे मला 300 रुपये किलो. ओके. बाकी बाहेर पुन्हा मुंबईच्या ग्रुपवर पाठवतो 450. आणि बऱ्याच वेळा असं होतं नाही की आता द्राक्ष, अंजीर वगैरे बाकी फळ यायला लागल्यामुळं खाली आला, मागणी कमी झाली. परंतु 1-2 वेळा 2 वेळा माझा असं बी बरं का आलं, आता उद्या परवा काही ऑर्डर नाही, तर स्ट्रॉबेरीचं करायचं काय. घरातली मुली मग आपल्या इथं बाहेर चाललंय रेट 100 रुपये देऊन टाक वाया जाण्यापेक्षा. गाई खातील माझ्या, बाहेर गायींनी खाल्लं तर ते परत शेण गोमूत्र परत मला मिळणार. पण तो असं म्हणतोय, पण अजून एकदाही तशी वेळ आली नाही. अजून सुद्धा माझ्याकडे स्ट्रॉबेरीचं वेटिंग आहे. अशी तुम्हाला 2 उदाहरणं फक्त सगळ्या शेती माझ्या बाबतीत असे. कळलं काय परमेश्वर कसा उभारतो? कधीही स्ट्रॉबेरी खाली आणली नाही दर, पण कधीही त्याचं बुकिंगही कमी आलं नाही. भगवंत म्हणजे निसर्ग या सगळ्याची काळजी घेतो. आणि ह्या सुंदर गोमातेचा आशीर्वाद किरणच्या पाठीशी सतत बघितला ना, तिला गोंजाराच्या राधेला सतत जवळून उभारलेली आहे. तिला हात लावायला पाहिजे, प्रेम करायला पाहिजे. ही गंमत आहे, हे प्रेम आहे, हेच आयुष्य आहे. आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे महत्वाचं बरं का, ते कोणाला पटेल नाही पटेल तुम्हाला, की तुम्ही गायी, म्हशी, शेळ्या वगैरे आपण जे काही पाळतो त्यांच्या जीवावरती आपला उदरनिर्वाह चालू असतो. परंतु आपण जास्त करू नये ना, शोषण आणि अत्याचार पद्धतीने सगळं करतोय. आज आपण गायी पाळतो, तर तिच्या बाळाला दूध एखाद्या भरपूर प्यायला दिलंच पाहिजे, जायला पाहिजे. बरोबर. तिच्या बाळाच्या वाटेचं दूध आपण जास्तीत जास्त घ्यायचं, तिच्या बाळाला उपाशी ठेवायचं, हे चुकीचं आहे. तर ते चुकीचं. मग ती गायी सुद्धा दुःखी असते, तिचं बाळ पण दुःखी असतं. तर आपले बघा, म्हणजे जुन्या काळामध्ये ऋषीमुनींनी सांगितले की आपण दोहन पद्धतीनं ती गायीचं म्हशीचं दूध घेऊ शकतो. दोहन पद्धत काय, तर तुम्ही 4 सड्यांमधलं 2 सड्यातलं दूध तुम्ही घ्यायचे, बरोबर, आणि 2 सड्यातलं दूध त्या बाळालाच पाजायचं. आणि तिथं मग तुमचा मुलगा आहे मुलगी हा पण भेदभाव नाही करायचा. गायी म्हटले की आम्हाला खौंडच पाहिजे, म्हशी म्हटले की रेडीच पाहिजे, असं काय. मी जशा ह्या पद्धतीने जसं काम करतोय ना, तसं आज माझ्याकडे कुठलाही शेतीमाल वाया जात नाही, माझा दर कधी पडत नाही, आणि मी सुद्धा मानसिकदृष्ट्या एकदम मस्त आहे. हे जे मस्त म्हणून सांगतात की नाही आनंदानं हसून, तोच आशीर्वाद ह्या गोमातेंचा आहे. तो जितक्या उत्कटतेनं, प्रेमानं, आदरानं ह्या गायींची सेवा करतोय ना, त्यामुळं किरण शेठचं आमचे आयुष्य हे समृद्ध झालंय. आज हा माणूस नोकरी सोडून येऊन जेव्हा शेती करतोय, तेव्हा त्याला किंचितशी खंत नाही बरं का. आजार संपले, गोळ्या औषधं संपली, आनंदी समाधानी आहे. आणि मुळामध्ये गायींच्या सानिध्यात असताना त्याचं डोकं चित्त स्थिर राहत आहे, आणि भगवंताच्या आशीर्वादानं कुठलाही शेतीमाल त्याचा वेस्ट जात नाहीये. हे सुंदर गोकुळ आपण सगळेजण किरणला शुभेच्छा देऊया की हे सगळं असंच वाढत जायला पाहिजे, आणि ह्या माणसानं नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. आणि तुमच्या माझ्यासारख्या महाराष्ट्रातील सगळ्या ज्यांना शिकायची इच्छा आहे, त्या शिकणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना यानं प्रेरणा दिली पाहिजे. हा व्हिडिओ त्यासाठी आहे. गो आधारित शेती किती फायदेशीर आहे, आणि ही आपली परंपरा आहे. भारतातल्या सनातन शेतीमध्ये हजारो वर्ष गायीच्या आधारित शेती होती. कुठली खतं नव्हतीच मित्रांनो पहिल्यांदा. आणि आता लोकांचा हा गैरसमज आहे की असं होत नाही, असं करता येत नाही. समोर माणूस आहे, त्यांचा फोन नंबरही आम्ही देतो, हवा तर त्यांच्याशी बोला आणि तुम्ही समजून घ्या की गाय किती महत्वाची आहे. आज त्यांनी आत्ताच सांगितलं, सेंद्रिय शेतीमध्ये, नैसर्गिक शेतीमध्ये गायीशिवाय पर्याय नाही, आणि गाय असल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. याने सुद्धा धडपडलेले होते, नंतर त्यांना कळालं, आणि मग त्यांनी गो आधारित शेती सुरू केली. आज विविध प्रकारची उत्पन्न ते यशस्वी घेत आहेत, आणि पैसा किती मिळवतात ह्यापेक्षा मी बघतोय त्यांना, ते अतिशय आनंदी समाधानी आहेत. कुटुंब त्यांचं अत्यंत आनंदी समाधानी आहे. हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला शेतकऱ्यांना थोडंसं मार्गदर्शन पर सांगा की शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे ह्यासाठी. आज शेतकरी प्रचंड एका द्विधा मानसिक अवस्थेमध्ये आहे. करू काय नको ही सतत भीती वाटते त्या लोकांना. पण नेहमी किरणराव एक पाय टाकल्याशिवाय ते होणार नाही. जसं तुम्ही धाडस केलं, आज जॉब सोडून आला घराकडे आणि करायला लागला, तसं धाडस आपल्या शेतकऱ्यांना यायला पाहिजे. त्यासाठी 2 शब्द लोकांना जरा प्रोत्साहनपर सांगा. कसं आहे की हो ग, कुठले क्षेत्र असं, आता मी शेती क्षेत्र निवडलेलं आहे.
सगळ्यात महत्वाचं, ठीक आहे आपण काम करतोय, आपला उदरनिर्वाह चालावा, 4 पैसे मिळावेत, आपल्या कुटुंबाची राहणीमान उंचावावं, एक चांगलं जीवन जगावं म्हणून. परंतु चांगलं जीवन हे सगळ्यांनाच जगायचंय. बरोबर. पण त्यासाठी आपण जे काही कर्मकांड करतोय, त्या कर्मकांडच्या मागचा हेतू बी चांगला असेल तर आपण चांगलं जीवन जगू शकतो. बरोबर बरोबर. जर आपला हेतू अत्याचारित आणि शोषक पद्धतीचा असेल तर होणार नाही. जसं की मी शेती करतोय देशी गाय आधारित, मी गायींचं आणि मातींचं त्यांचा विचार न करता त्यांचं शोषण पद्धतीनं अत्याचार पद्धतीनं कार्य केलं तर मी ह्यात यशस्वी होणार नाही. अध्यात्म देशी गाय म्हणून शेती चालणार नाही. आज त्या गायीची मानसिकता, तिला काय आवडतं काय आवडत नाही हे बघायला पाहिजे, हे बघितलं पाहिजे. शिवाय मातीचं शेतीचं शास्त्र समजून शेती केलं. तुम्ही तुमच्या मनाने शेती नाही करायची. एकसारखं बागायत, एकसारखं कॅश क्रॉप घेत बसाल तसं आरोग्य राहणार नाही, कधी थकणार, ती बी आजारी पडणार आहे. बरोबर बरोबर. आपल्याला सुद्धा झोपेची का गरज आहे? रिकव्हर होण्यासाठीच ना, त्यासाठीच. त्यामुळे ज्याच्यावरती आपल्याला जगायचं आहे ना, त्याचा आधी आपण विचार केला पाहिजे की ते कसं आनंदी समाधानी राहील, आणि मगच तुम्हाला बाकीच्या तेव्हा ते आपल्याला त्या पद्धतीने ठेवणार आहे. बघितलं तुम्ही किती मोठा अध्यात्म याने सांगितलं की जी गोष्ट तुम्ही करताय ती मनापासून केली पाहिजे आणि कुठेही अत्याचार होता कामा नये, जोर जबरदस्ती होता कामा नये. प्राणी मात्रांच्यावर सुद्धा, निसर्गावर सुद्धा. पिकांचा फेरपालट का करायचा असतो? कारण जमिनीचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. आज त्याने मगाशी सांगितलं की दर 3 वर्षाने ते सगळं फेरपालट करतायत अतिशय अभ्यास करून. हे मित्रांनो तुम्ही समजून घ्या, हे अत्यंत मोलाचं किरणनं सांगितलंय आणि तुम्ही लोकांनी यांच्यापासून प्रेरणा घ्या, स्वतः अभ्यास करा. आज हा माणूस अतिशय अभ्यास करतो बरं का, म्हणून तो महाराष्ट्रावर फेमस आहे. आज त्यानं केलेलं काम आज महाराष्ट्रात नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यात गेलंय. आज हा पण व्हिडिओ बघून तुम्हालाही त्याच्यापासून प्रेरणा येईल आणि तुम्हीही ही सगळी व्यवस्था मनापासून समजून घ्या, अभ्यास करा आणि मग तुम्ही गो आधारित शेती करण्याचं ठरवा. एक सांगायचं झालं तर आज जो काही माझा प्रसार आहे किंवा ग्राहक वर्ग समिती आहे, 6-6.5 वर्षापूर्वी मी 100-500 लोकांना सांगितलं, तर 4 लोकांपासून व्हॉट्सअपचा ग्रुप चालू केला. 4 लोक फक्त तयार झाली होती. ओके. 4 लोकांच्या नंतर ते माउथ पब्लिसिटीद्वारे हा सगळा आता इतका प्रसार झाला. गेली 3 वर्ष आपल्या हात पावडर कॅनडाला जाते. आता हे सगळं झालं का नाही की सोमवारी किंवा मंगळवारी इथून उचलणार आहेत हळद. ओके ओके. त्यांचं ते सगळं टेस्टिंग बिस्टिंग सगळं तेच करतात. एकदा आले ते 3 वर्षापूर्वी सगळं बघितलं, बऱ्याच ठिकाणी सॅम्पल नेले. मला वाटले नव्हतं आपली काय सिलेक्ट होईल म्हणून. 1 महिनाभर त्यांचा फोन आला की तुमच्या सिलेक्ट झालेले, तुमचे घेऊन जाणार. हा, असं आहे. 7 समुद्र पार कॅनडाला गेलेले हळद. 4 ग्राहकांपासून मी सुरुवात केली 6 वर्षापूर्वी. आज माझा ग्राहक वर्ग भारतभर आहे. मी फक्त माझं काम करतोय, प्रामाणिकपणे गुणवत्तेमध्ये रोज अभ्यासातलं काम करतोय. बाकी प्रकृती तिथं ती काम करते. ते महत्वाचं. मी नेहमी म्हणतो निसर्ग तुम्हाला साथ देतो, प्रकृती त्याचं ते काम करते म्हणजे निसर्ग त्याचं ते काम करतो. पण त्यासाठीच एलिजिबिलिटी काय माहिती आहे काय? आपण प्रामाणिक अभ्यास करून काम करायचं. आज किरणला भगवंतानं ती बुद्धी दिली आहे आणि ह्या गोमातेचा आशीर्वाद त्याच्याबरोबर दररोज आहे. मागच्या वेळी आलो तेव्हा त्यांच्या पत्नीनं मला लगट्या रागानं सांगितलं की आमच्यापेक्षा गायी महत्वाच्या आहेत. खरंच आहेत, कारण तो कुठेही जाताना ना पहिला गायींशी बोलून जातो बाहेर. किती छान आहे की नाही? गायींना सांगून जातो मी आज इकडे निघालो, हे करून येणार. ते सगळं ऐकतात बरं का. बाहेरून जेव्हा तो कामं करून येतो तेव्हा घरी आपल्या बायका मुलांच्याकडे न जाता हा माणूस पहिल्यांदा गायीकडे येतो. कळलं गायींच्यावर किती प्रेम आदर निष्ठा आहे. आणि गायींशी बोलतो तो, आणि गायी सुद्धा त्याची वाट बघत असतात. मागापासून बघा ही राधा पाटणं फिरते, अतिशय लाजाळू पण गोड बाळ आहे ते. त्याला प्रेमाची गरज आहे, स्पर्शाची गरज आहे, आणि ते हे सगळं समजून उमजून किरण करतो आहे. हे अतिशय मोलाचं आणि हे महत्वाचं आहे. आणि हेच मला या व्हिडिओद्वारे महाराष्ट्रात दाखवायचं होतं. आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना हे मला सांगायचं होतं की बघा हे नंदनवन गोकुळ किती सुंदर आहे. हा गायींशी बोलतोय, प्रेम करतोय, गायी तिच्याशी बोलतात. कळते तुम्हाला? गायी त्यांना काय हवं नको ते त्याला सांगतात, त्याला ती भाषा कळते. जेव्हा तुम्ही सकारात्मक वृत्तीनं निसर्गाबरोबर एकरूप होता म्हणजे काय हे असं. आज आम्ही जसं बोलतो तसं गायी फिरतात आमच्या पाठोपाठ बरोबर. बघायला लागला ना व्हिडिओत मागापासून. अजून काय गायी मारतात वगैरे सगळं, आणि ह्या असल्या गायी तर काय लोकांना माहिती आहे. पण हे ज्या पद्धतीनं ह्या माणसानं हे सगळं सांभाळलं, प्रेम केला, आदर दिला, अभ्यास केला, त्याचं हे फलित भगवंताची कृपा त्याच्यावर सदैव राहू देत ही महाराजांचरणी मी प्रार्थना करतो. आणि दत्तगुरूंना ही विनंती करतो की आज किरणनं ज्या पद्धतीनं धाडसानं हे केलं, असं धाडस महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना दे परमेश्वरा. प्रत्येकाची बुद्धी शांत ठेव, डोकं शांत ठेव, त्यांच्या हातातनं सत्कर्म होऊ दे. आणि आज किरणनं ज्या पद्धतीनं हे सगळं गोकुळ उभं केलंय, असे हजारो लाखो किरण माझ्या भारतामध्ये उभा राहू देत. तू ही बुद्धी दे, तू ही संधी दे परमेश्वरा. सगळ्या शेतकऱ्यांना सुखी ठेव, आनंदी ठेव. आपण थांबूया. धन्यवाद. परंतु माझ्यासारख्यांना ह्यांच्यासारख्या लोकांची जोड असल्याचे आमचं कार्य प्रसार होऊ शकणार नाही, हे बी तितकंच खरंय. नाही, आमचं श्रेय नाही, तो नम्रतेनं सांगतोय, पण खरं काम त्याचं आहे. माझं काम छोटं आहे हो, माझं काय फार काय मोठं नाही. मिशन ऑर्गॅनिकचं तत्व वेगळं आहे.
आणि मिशन ऑर्गॅनिक तत्वाला अनुसरून करणारे हे माझे बंधुतुल्य मित्र आहेत सगळे. हे सगळे मोठे होऊ देत, यांनी ह्यांचं कार्य मोठं होऊ देत, बस आम्हाला अजून काय नको. आम्ही शेतकऱ्यांचे काम करतोय तोच हे काम करतोय, आणि आमचं तो वेगळं नाही, आम्ही कुणी वेगळं नाही. विश्व बंधुत्वता आहे, आम्ही सगळे एक आहोत. आणि ह्या पद्धतीनं आपण पुढे जायचं आहे. एकमेकाचा उपयोग व्हायला पाहिजे. आपण सगळेजण एकमेकांच्या हातामध्ये हात घालूया, एकमेकांना शुभेच्छा देऊया आणि आपण पुढे जाऊया. सदृढ सशक्त भारताचे स्वप्न माझं नाही, आपल्या सगळ्यांचं. धन्यवाद. धन्यवाद. जय गोमाता. जय गोमाता. गुरुदेव दत्त.